इकडचं आयुष्य जास्त आवडतं, पण तूही तितकीच आवडतेस. तू फक्त सांग, मी सगळी व्यवस्था करतो. शिक्षणाला इकडे महत्त्व आहे, तुला इकडे पण नोकरी मिळू शकते आणि मी आहेच. सगळं इकडं आहे. तिकडं अशिक्षितपणा आहे. तुझं शिक्षणाचं व्रत इकडेही पूर्ण करू शकतेस आणि ते त्या लोकांसाठी ज्यांना त्याचं मोल आहे. प्लीज ये इकडे तू. नक्की विचार कर इकडं येण्याचा. आणि हो, मी पाठवलेले चॉकलेट्स आवडले का? तुझ्या हातच्या शिऱ्याची चॉकलेटला सर नाही, पण चॉकलेट का शिरा? तर मला शिरा खायचा आहे. विचार कर आणि तुझ्या पत्राची वाट बघतो. पत्र येईलच, पण तू आलीस तर जास्त आनंद होईल. तुझा मॅड. हो, म्हणजे तो मॅडच होता ना ताईसाठी. नाही, ते मदनचा शॉर्ट फॉर्म असणार हो, मॅड असं असणार. हो, तेही आहेच, पण ताईसाठी तो मॅड आहेच ना. त्यांच्यासाठी दुनिया मॅड असेल हो, पण त्यासनी काय वाटते ते बघायला पाहिजे ना आपण. जीजू, तुम्हाला पत्र वाचून काहीच वाटलं नाही का? काय वाटलं की काय तो बोलून घेत होता मास्तरीन बसने तिकडं. मग मास्तरीन बघा तिकडे गेल्या नाही, त्याच्यातच आलं सगळं. खरं आहे की ताई तिथे गेली नाही, पण तो इथे आलाय ना, फक्त ताईसाठी. दुर्गे माग ये. अगं ताई, माग ये. ताई तू बघितलास तो म्हातारा कसा बोलतोय मला? कसली मस्ती आहे रे थेरड्या तुला. खायला नाही दाना न हवालदार म्हणा. बास करा आता. खूप बोललाय तुम्ही. खूप बोललात आज. नाही राहणार मी तो. काय करणार का तू सटवे? नाही ऐकून घेतली बरं का तुझी टिव टिव. एक तर तुझ्या बापाला घेऊन आलीस आणि आम्हाच नाही शिकवायलीस व्हय? घेऊन जा तुझ्या बापाला. आमच्या तुकड्यावर जगतायसा तुम्ही. अगं आम्ही पगार देतो म्हणून तुमचं घर चालतंय आणि आमच्यावरच कसली गुरगुर करताय रे तुम्ही? तो मदन आल्यापासून तर त्यांचा संपर्क सुरूच झालाय. खूप फोन्स, भेटीगाठी होत असतं. मला काय सांगू, ती इतकी त्याच्याशी बोलते की बाकी कुणाशीच बोलायला तिला वेळ नाहीये.